नमस्कार, मी पी व्ही रोकडे, कृषी सहाय्यक, उजगाव, तालुका कृषी अधिकारी, करवीर कार्यालय अधीनस्थ कृषी सहाय्यक म्हणून माझी नेमणूक आहे. आज या ठिकाणी भीमा कृषी प्रदर्शनमध्ये या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी करवीर कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी सुपर केन नर्सरीचं एक प्रात्यक्षिक मॉडेल म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. सुपर केन नर्सरी म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटीची रोपं तयार करण्यासाठी या ठिकाणी ही एक प्रात्यक्षिक तयार केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक जलकुंड तयार करणं गरजेचं आहे आणि त्या जलकुंडामध्ये या ठिकाणी सुपर केन नर्सरीच्या माध्यमातून रोपं तयार करत असताना जे काय कांडी आपण तोडून घेणार आहे तो डोळ्याच्या वरीलचे भाग 1/3 असावा आणि खालचा भाग जास्त असावा की जेणेकरून त्याच्यामधलं अन्नद्रव्य त्या वाढीच्या अवस्थेमध्ये उपयोगी होणार आहे. तर अशा पद्धतीनं जर कांडे तोडून घेतलं तर जलकुंडामध्ये आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी एक कीटकनाशक, बुरशीनाशक याचं द्रावण तयार करणं आणि चुन्याची निवळी तयार करून घेणे जेणेकरून ते थंड झालेलं द्रावण त्या ठिकाणी आपल्याला त्यातली निवळी घ्यायची आहे. त्या ज्या काय ऊसाच्या कांड्या तोडलेल्या आहेत त्या काढलेल्या कांड्या या जलकुंडामध्ये घालून 1 तास 1.5 तास झाल्यानंतर मात्र चुन्याची निवळी त्याच्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि रात्रभर भिजत ठेवल्यानंतरचा जी काय बियाणं काढतो तो आपल्याला या ठिकाणी एक रासायनिक खताचं पोतं घेऊन त्या पोत्यावरती 1-2 इंचाचा मातीचा थर द्यायचा आणि त्याच्यावरती बियाणं मांडून घ्यायचं जेणेकरून त्याचा डोळा वरच्या बाजूला यावा आणि त्याच्यावरती नंतर आपल्याला मातीचा थर द्यायचा, पालापाचोळा त्याच्यामध्ये टाकायचा आणि ॲसिटोबॅक्टरचा आधी त्याच्यावरती स्प्रे करून घ्यायचा जेणेकरून तो 78% नत्र वातावरणाला स्थिर करण्यासाठी संपूर्ण ऊसाच्या वाढीच्या कालामध्ये उपयोग होतो आणि त्याच्यानंतर 65 त्याच्यावरती अंतरायचं आणि साधारणपणे अशा पद्धतीचे रोपं 21 दिवसाची झाले की आपल्याला 4.5 फूट सरी सोडून त्याच्यामध्ये 1.5 फुटाच्या अंतरावरती त्या ठिकाणी रोपाची लागण करायची आहे आणि अशा पद्धतीनं केलं तर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या शेतामध्ये रोपं तयार होतात आणि उत्पादन खर्च कमी होतो त्यांचा आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन येतं. धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य व कृषीपूरक व्यवसायांचे परिपूर्ण प्रदर्शन प्रत्येक वर्षी भीमा कृषी 2025 भव्य कृषी व पशु प्रदर्शन 21, 22, 23 व 24 फेब्रुवारी 2025. स्थळ मेरीवेदर ग्राउंड, कोल्हापूर.